नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची जी ऍड आलेली आहे, त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झाले त्याचे आपण सिरीज चालू केलेले आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण मुंबई विभागामधला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पेपर झाला होता 18 जुलै 2024 रोजी, तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 50 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. तर बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची फी 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीची पण बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 499 रुपये आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू. बघा अॅनोलॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा ह्याच्यामध्ये बघा ह्याचा 2चा 22 जो सहसंबंध असतो ना, तो सहसंबंध आपल्याला इकडे दाखवावा लागतो. तर बघा 2 गुणिले 11 काय केलंय 22 केले. मग किती गुणिले 11 बरोबर 222 येते बघा. थोडक्यात काय x बघा x गुणिले बघा इकडे x गुणिले बघा इकडे काय ते 222 ला जर आपण सॉरी 22 ला जर आपण 11 ने भागलं तर काय निघेल बघा 11 1 11 11 दोन्ही 22 आणि परत 11 दोन्ही 22 म्हणजे थोडक्यात काय ते 202 उत्तर येते. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. जर जोसेफला चला असे संकेतबद्ध केले जात असेल तर जॉर्जला कसे संकेतबद्ध केले जाईल. बघा जोसेफला काय कोड वापरलाय त्यांनी. जोसेफ इथे काय दिले तुम्हाला एफ के ओ ए एल आणि डी. ठीक आहे बघा. बघा आता एफ च्या पुढे मोजा बघा एफ जी एच आय जे बरोबर 4 घर पुढे गेले की जे निघते. याचा अर्थ जे च्या पाठीमागे 4 घर गेले की एफ निघते. बघा आता के पासून ओ बघा के एल एम एन ओ बरोबर 4 घर पुढे गेले की ओ निघतो. याचा अर्थ ओ च्या पाठीमागे 4 घर गेले की के निघतोय. बघा ओ आणि एस मध्ये बघा ओ पी क्यू आर एस बरोबर 4 चाच फरक आहे. बघा ए आणि ई मध्ये बी सी डी ई बरोबर 4 चाच फरक आहे. परत एल आणि पी मध्ये एम एन ओ पी बरोबर 4 चाच फरक आहे. म्हणजे इथं पण 4 चाच असेल. ठीक आहे बघा. आता मग जॉर्ज साठी काय निघेल बघा जीईओ आर जीई. ठीक आहे बघा. चला आता सगळीकडे सी सी दिसते बरोबर आहे का सी. बघा म्हणजे आता इथं जर सी घेतला आपण तर काय निघेल बघा सीच्या पुढं डीई जी बरोबर 4 घर पुढे गेले की जी निघते. आता बघा सीच्या नंतर काय ए आहे ए आहे ए आहे आणि बी दिसतोय. चेक करून बघा ए पासून जर घेतला आपण तर एच्या पुढं बी सी डी आणि ई बरोबर इथे काय निघेल बघा ए निघेल. मग याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 काय झाला कॅन्सल झाला. आता बघा इथे काय दिसतोय तुम्हाला डी आणि के दिसतोय. इकडे पण के दिसतोय. बघा ओच्या जास्त जवळ कोण असणार आहे के असणार आहे. केच्या पुढे मोजा बघा के एल एम एन ओ बरोबर इथे काय निघेल बघा के निघेल. म्हणजे आपलं हा 1 नंबरचा ऑप्शन कॅन्सल झाला. आणि हा पण ऑप्शन कॅन्सल होतोय का बघा ह्याच्यामध्ये 5 अल्फाबेट दिलेत. आपल्याला अल्फाबेट पाहिजे किती 6 बरोबर आहे का. बघा इथं बरोबर काय निघेल मग आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. जर इथं जर बघितलं आपण तर एन निघेल. एनच्या पुढे 4 घरं मोजा एन ओ पी क्यू आर बरोबर बघा एन निघतंय. इथं सी निघेल. सीच्या पुढे 4 घरं मोजा बघा इथं सीच्या पुढे 4 घरं गेले की जी निघते. आणि बरोबर इथं ए च्या पाठीमागे 4 घरं ए इथं ए घ्या बरोबर. इथं ईच्या पाठीमागे 4 घरं ए दिसतोय बरोबर आहे का. म्हणजे आपलं उत्तर येतोय ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये ए इज इक्वल टू 1. थोडक्यात काय मग अल्फाबेट सिरीज मध्ये थोडक्यात सरळ त्यांनी अल्फाबेट सिरीज मोजलेले. ए ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू 2 सी इज इक्वल टू 3 याप्रमाणे. आता बघा एल ओ टी. आता बघा एल जर आपण बघितला तर बघा अल्फाबेट मध्ये कधी पण लक्षात कसं ठेवायचं बघा ए एम एन आणि झेड. बघा ए जर 1 नंबरला असेल तर एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा. आता एल कुठे आहे बघा एमच्या पाठीमागे आहे म्हणजे एल हा 12 क्रमांकावर असतो. ओ जर पकडला आपण तर ओ बघा एन ओ म्हणजे 15 क्रमांकावर आला. आणि टी हा कुठं असेल बघा एमच्या पुढं मोजा टी बघा एन ओ पी क्यू आर एस टी बरोबर 7 घरं आले. कशाच्या पुढे एमच्या पुढे. मग एम हा 13 क्रमांकावर आहे. 13 आणि 7 20 म्हणजे टीची बाजू टी असेल 20व्या क्रमांकावर. ह्याची जर बेरीज केली आपण बघा 20 आणि 15 झाले 35 35 आणि 12 झाले 47 म्हणजे बरोबर बघा बेरीज करायची त्या ठिकाणी. ठीक आहे बघा. आता मग मॅथला काय निघेल बघा एम ए टी ला बघा एम हा 13व्या क्रमांकावर आहे, ए हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि टी हा आताच बघितला आपण 20व्या क्रमांकावर आहे.
मग काय निघेल बघा 20, 30 आणि 34. याचं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं काय दिले बघा प्रश्नामध्ये, डी इज इक्वल टू 4 तर कव्हर इज इक्वल टू 63 दिले. बघा आता इथं पण सेम तेच केले बघा. ए, एम, एन आणि झेड. बघा ए हा 1 नंबरला असतो, एम हा 13 नंबरला, एन हा 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला. बघा आता काय दिले त्यांनी, कव्हर COVER. आता बघा सी हा 3 नंबरला असतो, बरोबर आहे का. एनच्या पुढे ओ असतो म्हणजे ओ झाला 15व्या क्रमांकावर. आता व्ही जर मोजायचा असेल तर काय करायचं बघा, व्हीच्या पुढे मोजावं UV, WXYZ, बरोबर आहे का. 20च्या पुढे 4 घरे गेली, बरोबर आहे का. याचा अर्थ काय, बघा 22 आणि 4 26, बरोबर आहे का. 26 मधनं 4 गेली, 22 राहिली म्हणजे 20चा क्रमांक किती असेल, 22वा असेल. ईचा क्रमांक 5वा असतो. आर बघा एमच्या पुढे मोजा, एम NOPQR, 13 आणि 5 किती झाले 18. बेरीज करा किती निघते बघा, 12 आणि 18 झाले 40. 40 आणि बघा हे 15 आणि 5 झाले 20 म्हणजे 60 झाले. 60 आणि 3 63. ठीक आहे. मग आता सेम आपल्याला बेसिसचं बघा, BASIS. बघा बी हा 2 क्रमांकावर असतो, ए हा 1 क्रमांकावर असतो. एस जर बघितला आपण तर बघा एमच्या पुढे मोजा, NOPQR आणि एस म्हणजे 13 आणि 6 किती झाले 19. मग हा एस 19ला, हा पण एस 19ला. आय बघा ABCDEFGHI बरोबर 9व्या क्रमांकावर. काय निघेल बघा आता इकडं, बघा 19 आणि 1 झाला 20, बरोबर आहे का. परत बघा 19 त्यातला 1 20 आणि 9 आणि 1 10 म्हणजे बरोबर किती झाले बघा, हे झाले 20, 19 आणि 1 20 40, हे 20 झाले आणि परत 9 आणि 1 10 म्हणजे एकूण उत्तर किती येते आपलं 50 उत्तर येते. 50 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा 1 जर पकडला आपण तर हा बघा 1 चा क्यूब आहे. 4 जर पकडलं तर हा 2 चा वर्ग आहे. 27 जर पकडलं तर 3 चा क्यूब आहे. 16 जर पकडलं तर 4 चा वर्ग आहे. 125 पकडलं तर 5 चा क्यूब आहे आणि 36 पकडलं तर 6 चा वर्ग आहे. बघा 1 चा क्यूब 2 चा वर्ग, 3 चा क्यूब 4 चा वर्ग, 5 चा क्यूब 6 चा वर्ग. आता हे तर 7 चा क्यूब करा. 7 चा क्यूब किती आला बघा, तर 343 आला. मग 343 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा संख्या मालिकेवरती प्रश्न आहे. काय दिले बघा, संख्या मालिका पूर्ण करा. बघा आता इथं काय केलंय बघा, 0 दिसतोय, बरोबर आहे का. 0च्या पुढे बघा 2 घरं सोडा आणि 3 बघा म्हणजे अधिक 3 केली. परत बघा 2 घरं सोडा, इथं काय दिसतंय तुम्हाला, 3 अधिक 3 6 येते. ठीक आहे. चला आता बघा 4 आणि हे बघा 4च्या पुढे बघा 2 घरं सोडा, 4 अधिक 3 की झाले 7 झाले. 7च्या पुढे 2 घरं सोडा, मग 7 अधिक 3 काय येते बघा, इकडे 10 येते. उत्तर किती आलं पाहिजे, 10 आलं पाहिजे. बघा आणखीन चेक करून बघा, 6च्या पुढे बघा 2 घरं सोडली 9 येते, 6 आणि 3 9. 9च्या परत पुढे 2 घरं सोडली आणि 12 येते, 9 3 12 म्हणजे 3 3 ने पुढे चाललोय आपण. ठीक आहे. फक्त अल्फाबेट कसे घ्यायचे, 2 घरं सोडून. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येते 10, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा संख्या मालिका पूर्ण करा म्हटले. काय दिले बघा, बघा हा क्वेश्चन जो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 4 7 10 13 मालिकेचे 9वे पद काढा. ठीक आहे. बघा आता बघा प्रत्येकाच्या मध्ये कितीने वाढत चालले बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, याप्रमाणे 9वं पद काय असेल. मग आता लक्षात घ्या, पहिलं पद झालं तुमचं 4. ठीक आहे. फॉर्म्युला बिर्म्युला पाठ करत बसण्यापेक्षा पहिलं पद झालं 4. आता 4च्या पुढे तुम्हाला 8 पद काढायचे, बरोबर आहे का. आणि प्रत्येक पदामध्ये 3 3 चा गॅप आहे, बरोबर आहे का. मग पुढे काय असेल बघा, 4 अधिक बघा, बघा पहिलं पद झालं तुमचं 4. ठीक आहे. बघा आता आपल्याला 9वं पद काढायचे. मग तुमचं 9वं पद काय असेल बघा, तर 4 अधिक, आता बघा पहिलं पद झालं 4, बरोबर आहे का. 4च्या पुढे किती ऍड करावं लागेल तुम्हाला, 8 पद 8 घरं घ्यायचे आपल्याला आणि प्रत्येकामधला गॅप किती आहे, 3 3 चा आहे म्हणजे 8 त्रिक 24. मग किती येते बघा, 4 अधिक 24 म्हणजे बरोबर झाले किती 28. म्हणजे बरोबर 9वं पद काय असेल आपलं 28 असेल. ठीक आहे. बघा मग बघा इथं काय दिसतंय, 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 3 19 आणि 3 22, 3 25 आणि 3 28. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आलं का 28. ठीक आहे. पण हे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं, ह्या मेथडने जायचं. ठीक आहे. हे 8 काय घेतला, पहिलं पद झालं 4. आता त्या 9वं पद काढायचं असेल तर त्याच्यामध्ये 8 पदांची बेरीज करावी लागेल.
प्रत्येक सॉरी काय करावं लागेल, 8 पदं घ्यावी लागतील आणि प्रत्येक पदामध्ये 3चा गॅप आहे, म्हणजे 8 त्रिक 24 घरं तुम्हाला पुढे जावं लागेल. 4 आणि 24 किती 28, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, दिल्या गेलेल्या क्रमांकामध्ये पुढील पद काढा. बघा हा झाला 7, इथे 49 म्हणजे 7चा वर्ग आला, हा झाला 7चा पहिला घात, 343 म्हणजे 7चा घन आला. आता इथं 7चा चौथा घात काढावा लागेल आपल्याला. बघा आता 343 गुणिले 7 करा आणखी, 343 गुणिले 7 काय निघते बघा, 7 त्रिक 21, 7 चोका 28 आणि 2 30, परत 7 त्रिक 21 आणि 3 24, म्हणजे 2401. 2401 म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. बघा 4 म्हणजेच काय झाला, 2चा, थांबा 1 मिनिट, इथे काय निघते बघा. बघा 4 आणि बघा 4 9, 4 9 17, इथं x करा, इथं 69, 139 आणि इकडे 277. बघा काय केले बघा, 4 गुणिले 2 8 अधिक 1 9. ठीक आहे बघा, परत 9 गुणिले 2 18 वजा 1 17. ठीक आहे बघा, परत 17 गुणिले 2 34 अधिक 1 35. ठीक आहे बघा, चला परत 35 गुणिले 2 70, 70 वजा 1 69. म्हणजे एकदा प्रत्येक वेळेस गुणिले 2 करायचं, फक्त एकदा अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1. आता बघा 69 गुणिले 2 किती झाले 70 किती झाले 138 अधिक 1 139. पहा 139 गुणिले 2 किती येते बघा, 278. थांबा 1 मिनिट, 9 दुने 18 म्हणजे 278 वजा 1 277. म्हणजे बरोबर इथं आपलं x च्या जागेला काय ते 35 येते. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत काय दिलंय बघा, सिरीज वरचा क्वेश्चन आहे पण चुकीचा क्रम ओळखायचा. ठीक आहे बघा, खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. बघा काय दिले, 17 36, 17 36, 111, 452, 22 45 आणि इकडं 13 476. ठीक आहे बघा. चला इथे काय दिसतंय बघा, 17 गुणिले 2 34 अधिक 2 36. ठीक आहे बघा, चला परत 36 गुणिले 3 करा. काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे, 36 गुणिले 3 केले तर 3 सक्का 18, 3 त्रिक 9 आणि 1 10, 108 आलं. 108 मध्ये परत अधिक 3 केला आपण, 111 आलं. बघा चला आता 111 गुणिले 4 आणि अधिक 4 करून बघा. 111 गुणिले 4 केलं तर किती येते, 444 येते. 444 अधिक 4 केले की बरोबर किती आलं पाहिजे, 448 येते. पण इथं किती येते बघा, 452 आले. इथं पाहिजे 448. चेक करून बघा. चला परत पुढं 448 गुणिले 5 करा. किती येते बघा, 45. परत 5 चोक 20 आणि 4 24, परत 5 चोक 20 आणि 2 किती झाले 22. ठीक आहे, 22 40 आले. 5 ने गुणले ना, आता 5 ऍड करा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, मग 22 45 निघेल. आहे का 22 45 आहे. म्हणजे बरोबर इथं उत्तर काय पाहिजे बघा, आपलं 448 पाहिजे. म्हणजे 452 चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. आता इथून पुढे काय असेल मग, गुणिले 6 आणि अधिक 6. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. रिकाम्या जागी योग्य अक्षर अल्फाबेट निवडून शृंखला पूर्ण करा. बघा सी च्या पुढे एफ, बघा ABC, DEF बघा अधिक 3, 3 घरं पुढे गेले की एफ आहे. एफ च्या पुढे बघा EF, GHI म्हणजे बरोबर 3 घरं पुढे गेले की आय निघते. आय च्या पुढे बघा HI, JKL बरोबर 3 घरं पुढे गेले की एल निघते. एल च्या परत पुढे 3 घरं गेले की ओ असेल. ओ च्या परत पुढे 3 घरं माझा ओ. PQR इथं काय निघेल बघा, आर निघेल. आणि आर च्या पुढे 3 घरं माझा OPQR. STU बरोबर काय निघेल, यू निघेल. आर आणि यू ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अल्फाबेटवरचाच क्वेश्चन आहे. काय दिले बघा, रिकाम्या जागी योग्य अक्षर अल्फाबेट निवडून शृंखला पूर्ण करा. बघा डी आणि एच मध्ये गॅप बघा, ABCD, EFGH बघा 4 घरं पुढे गेले की एच निघतंय. एच च्या पुढे एल बघा, HIJKL बरोबर 4 घरं पुढे गेले की एल निघते. चला एल पासून पी बघा, एल MNOP बरोबर 4 घरं पुढे गेले की पी निघते. पी पासून टी बघा,
QRST बरोबर 4 घरं पुढे गेली की टी निघते. आता टीच्या परत पुढे 4 घरं मोजा ST UVWX एक्स म्हणजेच काय ते आपलं उत्तर येते 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे बघा. चोर चोरांची काय असते टोळी असते. अनेक चोर एकत्र आले की टोळी बनते. एक झाला खेळाडू आणि अनेक खेळाडू आले तर काय होतं तो बनतो संघ. बरोबर आहे का. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा क्वेश्चन मध्ये. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा क्रिकेट खेळण्यासाठी मैदान लागतं आणि बुद्धिबळ खेळण्यासाठी काय लागतं पट लागतं. ऑप्शन नंबर 3 हे उंट वजीर आणि सोंगट्या थोडक्यात काय उंट हे त्या बुद्धिबळाचे काय तर खेळ म्हणजे तर त्यातले काय उंट वजीर आणि सोंगट्या हे त्याच्यामधले काय तर बघा प्यादी. बरोबर आहे का. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. पुढील प्रश्नांमध्ये विसंगत संख्या ओळखा. आता बघा इथे जर बघितलं आपण तर बघा 5 3 8 1 5 3 8 1 5 3 8 2 आहे. बरं ठीक आहे. चला आता ह्याची बेरीज करा काय निघते बघा. 5 आणि 3 8 8 आणि 1 9 9 8 17 येते बघा ह्याची बेरीज. ठीक आहे बघा परत ह्याची बघा 8 आणि 1 9 परत बघा 8 आणि 5 आणि 3 8 आणि 8 16 आणि 1 17 ह्याची पण 17 आली. इथं बघा 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 8 18 परत इकडं 8 आणि 1 9 9 आणि 8 17. ठीक आहे बघा. आता बघा इथे जर बघितलं आपण ह्या तिघांची बेरीज किती आली बघा नंबरची बेरीज 17 आली. बरोबर आहे का. आणि ह्याची जर बघितली आपण तर 8 आणि 2 10 आणि 8 18 येते. हे पण आन्सर निघू शकतं. आणि आणखी जर वेगळ्या पद्धतीमध्ये बघितलं तर बघा हे बघा पहिलं दुसरं आणि चौथं हे काय विषम संख्येत मधली मात्र काय सम संख्ये. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येते बघा 32 58. 32 58 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा. बघा नाशिक पुणे सुरत नागपूर आणि मुंबई. बघा नाशिक पुणे नागपूर आणि मुंबई ही महाराष्ट्रातली शहर आहेत. सुरत मात्र गुजरातमध्ये येते त्यामुळे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. जर वहीला घड्याळ म्हटले घड्याळाला पुस्तक म्हटले पुस्तकाला पेन म्हटले पेनाला खुर्ची म्हटले तर वेळ बघण्यासाठी काय वापराल. वेळ बघण्यासाठी आपण घड्याळ वापरतो. बरोबर आहे. घड्याळाला काय म्हटले बघा घड्याळाला पुस्तक म्हटले याचा अर्थ मग उत्तर येणार आपलं पुस्तक ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. काल पाऊस पडत होता आज शनिवार आहे. बघा आज काय शनिवार आहे. मग काल काय झाला इथं आज जर शनिवार असेल तर काल झाला शुक्रवार आणि शुक्रवारी पाऊस पडत होता. बघा काय दिले. ही दोन विधाने सत्य असतील तर पुढील पैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील. बघा इथं काय दिले उद्याही पाऊस पडेल नाही सांगता येत. बघा शुक्रवारी पाऊस पडला आज शनिवार आहे आणि काल पाऊस पडला मग काल वार कुठला आला शुक्रवार मग बरोबर काय निघते बघा तो इकडं शुक्रवारी पाऊस पडला ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या माहितीची सुसंगत असणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. बघा सिंधुदुर्ग महाराष्ट्र आणि कोल्हापूर. बघा सिंधुदुर्ग वेगळा जिल्हा आहे कोल्हापूर हा वेगळा जिल्हा आहे आणि हे दोन्ही जिल्हे कशामध्ये येतात तर महाराष्ट्रामध्ये येतात. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग क्वेश्चनवरचा चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे. ठीक आहे बघा हरीचा क्रमांक काय दिले बघा समजा आता पुढून जर पकडला आपण तर इथं हरी दिसतो आपल्याला हरी. हरीचा क्रमांक किती आहे रांगेत पुढून किती आहे 13वा आहे. मग हरीच्या पुढे किती व्यक्ती असतील तर बघा 12 असतील. 12 अधिक 1 13 असे मांडणी करायचे. त्यामुळे काय होतं अधिक 1 वजा 1 होत नाही चुकत नाही आन्सर. कारण सगळे पर्याय कसे बघा एकदम जवळचे आहेत 25 26 27 आणि 28. ठीक आहे बघा एक जरी अधिक वजा चुकला की मग आपला आन्सर चुकतं. बघा पुढे काय दिले त्याच्या अलीकडे मधु पलीकडे गणू आहे. बघा त्याच्या अलीकडे काय म्हटले बघा मग त्याच्या आधी अलीकडे कोण आहे तर बाबा इथं मधु आहे ही झाली मधु. ठीक आहे आणि पलीकडे गणू आहे
त्याच्या पलीकडे कोण आहे बाबा? गणू आहे. इथं झाला गणू. ठीक आहे, ही झाला गणू. पुढे काय म्हटले? गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे. बघा आता गणू हा रांगेच्या मध्यभागी उभा आहे. हा झाला मध्यभाग. हा तर रांगेत एकूण किती जण आहेत? मग आता मला मध्यभागी जर असेल तर वरती किती झाले बघा? 12 आणि 1 13 ही झाली 13 जण. खाली पण झाली 13 जण. 13 आणि 13 26 आणि मधला एक गणू 27. मग उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13व्या क्रमांकावर उभी आहे. तर ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल? बघा महिमाचा पुढून कितवा क्रमांक आहे? 29वा. इथं महिमा करा. ठीक आहे बघा. मग महिमाच्या आधी किती जण असतील बघा? तर 18 जण असतील. बरोबर आहे का? सॉरी 13 जण आहेत ना. म्हणजे 12 जण असतील. 12 आणि 1 झाली 13. आणि एकूण 29 मुली आहेत. बरोबर आहे का? मग आता मला सांगा तर पाठीमागून कितवा क्रमांक असेल तिचा? एकूण 29 जर असतील तर 12 अधिक 1 13. 13 आणि खाली किती झाले बघा? 16. 13 आणि 16 किती झाले? 29 झाले. ठीक आहे. मग पाठीमागनं क्रमांक कितवा निघेल त्याचा? 16 आणि 1 17. 17 क्रमांक असेल. ऑप्शन दिले का त्यांनी? नाही. म्हणून उत्तर येते ऑप्शन नंबर 4. यापैकी नाही. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील? आता बघा लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा आता हस्तांदोलनाचा जो प्रश्न असतो ना तो असतो कॉम्बिनेशनचा. ठीक आहे बघा. पण ज्यावेळेस आपण बघा हस्तांदोलन करतो किंवा दोन ज्या ठिकाणी 2 जणांमध्ये सामने होतील. समजा आता क्रिकेटचा सामना असेल, बुद्धिबळाचा सामना असेल, कुस्ती असेल. या टाईपचे जे प्रश्न असतात ना तर ते कसे असतात बघा? काय करायचं? n-1 डिवायडेड बाय 2 करतो आपण. ठीक आहे बघा. बरं पण हा ऍक्च्युअली मध्ये क्वेश्चन कुठून आलेला असतो? आपला कॉम्बिनेशन मधून आलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय? 11 जण आहेत आणि त्याच्यामधनं 2 जणांची निवड करायची आपल्याला. मग ते मांडताना कसं मांडतो आपण? 11 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि 2 आणि 9 झाले 11 म्हणून 9 फॅक्टोरियल. मग आता काय करतो बघा आपण? 11 गुणिले 10 गुणिले 9 फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? उलटे 1 पर्यंत गुणाकार करायचा. भागिले किती येते? 2 गुणिले 9 फॅक्टोरियल. म्हणजेच काय आता बघा फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? उलटे 1 पर्यंत मोजायचं. 2 गुणिले 1 केलं का नुसतं 2 घेतलं का 1च झालं. त्यामुळे 9 ला 9 कॅन्सल होते. मग किती येते बघा? 11 गुणिले 10 छेद 2. इथं पण तेच येते बघा. n म्हणजेच काय? 11 जण आहेत. 11 n-1 म्हणजेच किती झाले बघा? 10 जण झाले. डिवाइड बाय किती आलं? 2 आलं. आहे का? सेमच आहे. मग आता घालवा. किती येते? बे 1 बे बे 5 10 म्हणजेच 11 5 55 उत्तर येते. म्हणजे एकूण 55 हस्तांदोलने होतील. बघ आता इथं हस्तांदोलनाच्या ऐवजी तुम्हाला म्हटले 11 टीम आहेत किंवा 11 खेळाडू आहेत. मग 2-2 जणांचे जर आपण बुद्धिबळ सामने घेतले आणि प्रत्येकाचा जर सामना झाला तर किती सामने होतील? तर सेम उत्तर येणार. किती? 55. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? बघा -4 चा क्यूब म्हणजे किती निघेल बघा? 4 चोक 16 16 चोक 64. 64 आलं इथं. पण बघा मायनस किती वेळा घेतला आपण? 3 वेळा. त्यामुळे तो काय इथं मायनस चिन्ह राहील. जर 2 वेळा सम संख्येमध्ये घेतला असता तर मायनस मायनस प्लस होऊन जात. ठीक आहे बघा. चला अधिक इथे किती येते बघा? 3 चा 5वा घात म्हणजे किती झाला बघा? 3 3 त्रिक 9 3 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 त्रिक किती येते बघा? 81 गुणिले 3 केले की 3 1 3 3 8 24 मग 243 येते. अधिक 243. ठीक आहे. चला आता इकडे बाजूला काय आले बघा? आता 8 चा वर्ग झाला 64. 8 चा वर्ग झाला 64. ठीक आहे. आता मायनस बघा सम संख्येमध्ये पॉवर दिली त्यांनी. बरोबर आहे का? मायनस मायनस प्लस झालं. परत अधिक 5 5 25. आता किती येते बघा? 243 मधून आपण 64 वजा केलं तर काय निघते बघा? 13तनं 4 गेले 9 राहिले. परत 13तनं 6 गेले 7 राहिले. इथं एकाच 1 म्हणजे 179 येते. ठीक आहे. किती आलं? 179. बरं आता मग इकडे किती निघते बघा? 60 70 80 आणि 89. आता मला सांगा 89 पेक्षा 179 काय जास्त आहे. म्हणून मध्ये चिन्ह काय असेल बघा? ग्रेटर दॅनचं असेल. म्हणजे इथं उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? ठीक आहे बघा. आता हा जर बेस पकडला आपण तर ह्या बेसवर किती निघतील बघा? इथं मांडा 1 2 3 म्हणजे 3 आणि 2 5 5 आणि 1 6 झाले. परत इथं मांडा बघा 1 2 3 बघा 3 आणि 2 5 5 आणि 1 6. परत इथं 1 2 3 इथं पण किती झाले? 3 आणि 2 5 5 आणि 1 6. म्हणजे एकूण
6 6 2 12 6 त्रिका 18 त्रिकोण निघतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा, सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत. ठीक आहे बघा. आता बघा आयत मोजताना काय करायचं, उभी बेरीज आहे बघा. इथे किती निघेल, 1 2 3 4 आणि 5. आणि आडवं जर बघितलं तर एकच आहे. ठीक आहे बघा. मग आता याची बेरीज करा. काय निघेल, 5 आणि 4 9 3 12 2 14 आणि 1 15. 15 गुणिले 1 इथे आले इकडे 15 1 15. म्हणजे किती येतोय, ऑप्शन नंबर पहिला निघतोय. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 5 टेबलांची किंमत 7 खुर्च्यांनी इतकी आहे. एका टेबलाची किंमत 210 रुपये असल्यास एका खुर्चीची किंमत किती. बघा 5 टेबलांची किंमत किती असेल, 5 गुणिले 210 बरोबर. हे बघा 5 टेबलांची झाली किंमत. मग अशी 5 टेबलांची किंमत 7 खुर्च्यांनी इतकी आहे. मग 7 खुर्च्यांची किंमत बघा किती असेल, 7 गुणिले x हे बरोबर झाले. बरोबर आहे का, काय नाही x जाग्याला ठेवा, 7 बरोबर अलीकडे आणा. काय निघेल, 5 गुणिले 210 भागिले 7 किती निघते बघा इकडे, 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजे किती आलं बघा, 5 त्रिक 15 150 येते. 150 रुपये कशी असेल एका खुर्चीची किंमत असेल, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. ठीक आहे बघा. आता आपण सुरुवातीला काय करू, 1 ते 99 पर्यंत बघा, 1 ते 99 पर्यंत सगळे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे अंक 20 वेळा येतात. किती वेळा येतात, तर बघा 1 ते 1 2 3 4 किती झाले 9 अंक, हे 9 अल्फाबेट किती वेळा येतात, तर 20 वेळा येतात. ठीक आहे बघा. आणि 0 जो आहे तो फक्त 9 वेळा येतो, फक्त पहिल्या 100 मध्ये 0 हा 9 वेळा येतो. 1 ते 99 म्हटले, मी 1 ते 100 नाही म्हटले, लक्षात घ्या. मग आता ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, आपल्याला फक्त काय म्हटलंय, 7 हा अंक किती वेळा येतो, ते पण 2 अंकी संख्येमध्ये. मग वजाबाकी कुठली करायची, तर फक्त 1 अंकी संख्येमध्ये म्हणजे 1 ते 9 मध्ये 7 किती वेळा आला, 1 वेळा आला, तेवढा फक्त एक ह्यातनं वजा करा. बरोबर आपलं उत्तर येते 19. म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा याच्यामध्ये, 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. बघा फिक्स असतं ते काय, बघा 1 ते 50 बघा 1 ते 100 पर्यंत जर पकडला आपण तर 25 असतात. बरोबर आहे का. त्यातल्या 1 ते 50 मध्ये 15 निघतात. आणि परत 51 ते 100 जे आहेत त्या किती निघतात, तर 10 निघतात. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. हे पाठच करून ठेवायचं. 1 ते 100 मध्ये 25 असतात, त्यातले 1 ते 15 मध्ये 10 आणि सॉरी 1 ते 50 मध्ये 10 आणि 15 आणि 51 ते 100 मध्ये 10 असतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर सन 2012 मध्ये या वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आले असतील. आता बघा 2012 साल ही काय लीप वर्ष दिसते, बरोबर आहे का. आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस ऑड निघतात. ऑड निघतात याचा अर्थ काय असतो बघा, कुठले कुठले निघाले मग, 30 डिसेंबर आणि इकडे झाला 31 डिसेंबर. ठीक आहे बघा 31 डिसेंबर. मग इथं ऑड निघाले याचा अर्थ काय असतो बघा, तर 29 डिसेंबर पर्यंत 29 डिसेंबर पर्यंत काय असते बघा लक्षात घ्या, तर तुमचे 52 आठवडे पूर्ण होतात. 52 आठवडे पूर्ण होतात. आणि मग आता मग काय असतं बघा, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 2 तारखेचे वार असतात ना, तर 1 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 2 तारखेचा वार हा 31 तारखेला येतो. त्याच्यामुळे बघा लीप वर्ष सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार जो असतो ना, तर तो 31 डिसेंबरला असतो. आणि लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार, कारण सामान्य वर्षामध्ये एकच दिवस वाढ निघतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस वाढ निघतात. त्यामुळे 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला, 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला. मग कसं असतं बघा, मग लीप वर्षामध्ये हे 2 जे वार असतात म्हणजे 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला येतात ना, तर ते 53 वेळा आलेले असतात. इथपर्यंत 52 आठवडे पूर्ण झाले. आता 53 वेळा आले. कुठले 1 आणि 2 जानेवारीचे वार. इथं काय म्हटलं तुम्हाला, सन 2012 या वर्षाचा पहिला दिवस रविवार आहे. म्हणजे इथं 1 जानेवारीला जर रविवार असेल तर 2 जानेवारीला सोमवार असेल. बरोबर आहे का. मग रविवार आणि सोमवार हे 2 वार 53 वेळा येतील. बाकीचे सगळे वार 52 वेळा येतील. मग सोमवारच्या पुढे मंगळवार असेल, बुधवार असेल, हे सगळे 52 वेळा येतील. म्हणून ते उत्तर ते ऑप्शन नंबर 2.
ठीक आहे. आणि रविवार सोमवार म्हटलं असतं तर मग 53 आलं असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक काम करण्यासाठी ए व बी यांना 20 दिवस लागतात. तर एकटा ए तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे बघा. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, ए व बी यांना एक काम पूर्ण करायला 20 दिवस लागतात आणि एकटा ए तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, 20 आणि 30 चा लसावी किती आला? तर 60 आला. बरोबर आहे. मग 60 म्हणजे काय पकडायचं आपण? एकूण काम. एकूण काम किती झालं आपलं? 60 रुपये. ठीक आहे बघा. आता मला सांगा, 60 रुपयाचं काम जर दोघं मिळून 20 दिवसामध्ये करत असेल तर एका दिवसाला पेमेंट किती मिळेल? 3 रुपये मिळेल. 20 त्रिक 60 आणि ए हा 30 दिवसामध्ये पूर्ण करतो तर 60 रुपयाचं काम, त्याला एका दिवसाला 2 रुपये पेमेंट मिळेल. मग आता मला सांगा, ए ला 2 रुपये मिळते. बरोबर आहे का? आणि ए आणि बी ला मिळून 3 रुपये मिळते. याचा अर्थ काय? ए ला 2 रुपये झाले तर बी ला 1 रुपये मिळते. बरोबर आहे का? बरं. विचारलंय काय? तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, 60 रुपयाचं काम आहे आणि बी ला पेमेंट आहे किती? 1 रुपये. मग 1 रुपयाने गेला तर किती दिवस लागतील? बघा, तर 60 दिवस लागतील. 60 दिवस म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात, तर तेच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? बघा, 15 माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 50 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तर X माणसं लागतील. झालं. 50 बरोबरच्या अलीकडे ना काय निघेल? 15 गुणिले 10 छेद 50 बरोबर X. काय निघेल मग? चला, ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 एके 5, 5 त्रिक 15. मग 3 उत्तर येते आपलं. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील श्रेणीत पुढे येणारी संख्या कोणती? बघा, 5/15. इथं काय निघालं? 6/24, 9/45. इथं 11 काय असेल? ठीक आहे बघा. आता बघा, बघा 5 1 5, 5 त्रिक 15, 6 1 6, 6 चोक 24, 9 1 9, 9 5 45. म्हणजेच काय निघालं? 11 1 11, 11 5 55. सॉरी, 11 सत्क 66 निघेल इकडे. बरोबर आहे का? 11 1 11, 11 सत्क 66. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती? बघा, 950 चा 40% काढा. किती निघते बघा? 950 चा 40%. बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 95 गुणिले 4 करा. 95 गुणिले 4 केलं तर काय निघते? 4 पंचे 20, 4 9 36 आणि 2 झाले 38. म्हणजे झाले 380. 380 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 400च्या 35% पेक्षा 240च्या 80% कितीने जास्त आहे? आधी 400चा 35% काढा. बघा, 400चा 35%. 35/100 काय निघते बघा इकडं? 5 तत्त 35, 5 दुनी 10. ठीक आहे. ह्या शून्याला हा शून्य गेला. परत बे 1 बे, बे दुनी 4 म्हणजे किती आलं? 7 दुनी 14. इथं आलं 140. ठीक आहे. चला, म्हणजे 400चा 35% झाला 140 आणि 240चा 80% काढा. 240चा 80%. 80/100 काय निघेल बघा? ह्या झिरोला ह्या झिरो कॅन्सल, परत ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. ठीक आहे बघा. 24 गुणिले 8 करा. किती निघते बघा? 24 गुणिले 8. 8 चोक 32, 8 दोन्ही 16 आणि 3 19 म्हणजे 192. इथं किती आलं हे? 192 आलं. विचारताना विचारलं काय आपल्याला? तर 400च्या 35% पेक्षा 240च्या 80% कितीने जास्त आहे? बघा, 140 पेक्षा 192 कितीने जास्त आहे? तर ह्याच्यामध्ये फरक किती आहे बघा? 40 आणि 50 90 म्हणजे 52 चा फरक आहे. 52 जास्त आहे. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 10 मैल हे 40 किलोमीटरचे किती टक्के होतात? बघा, 40 किलोमीटर त्या किती टक्के? 10 मैल म्हणजेच. बघा आता लक्षात घ्या, 1 मैल 1 मैल म्हणजेच किती असते? तर 1.6 किलोमीटर असते. 1 मैल म्हणजेच 1.6 किलोमीटर. माझा इथे 40 किलोमीटरच्या 10 मैल. 10 मैल म्हणजेच काय? 10 गुणिले 1.6 किलोमीटर. बरोबर आहे का? आणि हे
40 किलोमीटरच्या किती टक्के आहे तर गुणिले 100. मग काय निघेल माझ्याकडे 16 गुणिले 10 किती झाले 1.6 गुणिले 10 झाले 16. 16/40 गुणिले 100 थोडक्यात ते असेल. चला भाग घालवा काय निघेल इकडं बघा 8 दुनी 40 8 पंचे सॉरी 8 दुनी 16 8 पंचे 40. ठीक आहे परत बघा 5 एके 5 5 दुने 10 हा शून्य आला परत 20 दुने किती आलं बघा 40%. 20 दुने किती आलं 40%. 40% म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये दरवर्षी 5% वाढ होत असलेल्या एका गावाची लोकसंख्या 16,000 रुपये आहे. तर 3 वर्षांनंतर गावाची लोकसंख्या किती असेल थोडक्यात हे बघा कंपाऊंड इंटरेस्टच्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं म्हणजे कसं बघा आता सुरुवातीला किती 16,000 आहे. ठीक आहे बघा आता हे जर 100% असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी किती असेल 105% असेल. बरोबर आहे का 105/100 होईल. आता हिथं जी काय लोकसंख्या तयार होईल परत ह्याच्या 105% पुढे असेल म्हणजे 105/100 आणि हिथं जी तयार होईल परत त्याच्या तिसऱ्या वर्षी 105/100. ठीक आहे मग आता उत्तर निघून जाईल आपण सॉल्व्ह करा बघा 5 दुने 10 5 एके 5 5 दुने 10 परत बघा 5 दुने 10 5 एके 5 5 दुने 10 मग सगळीकडे 21/20 निघेल 21/20. चला आता परत काय करा ह्या 3 शून्याला 1 2 3 शून्याला आहे 1 2 3 शून्य कॅन्सल. परत बघा 2 दुने 4 4 दुने 8 आणि 8 दुने 16. ठीक आहे मग हे किती झालं 2 दुने 4 4 दुने 8 आलं 8 16ला 8 ने भागला 8 दुने 16 आलं. आता काय निघते बघा 2 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21. ठीक आहे 21 चा वर्ग किती झाला बघा 441. 441 गुणिले परत 21 करा काय निघते इकडे 21 1 21 21 चोक 84 280 परत 21 चोक 84 84 8 किती येते बघा 84 6 90 90 आणि 2 92. ठीक आहे बघा 9261 गुणिले 2 करा 9261 गुणिले 2 बघा बेक बे बेसख 12 परत बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि परत 92 18 18522 18522 बघा 18522 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम किती. आता समजू आपण बघा सुरुवातीला त्या वस्तूची किंमत आपण असं समजू की बाबा 100 रुपये होती 100 रुपये होती ठीक आहे आणि विक्री वस्तू किती होत्या बघा समजू आपण बघा विक्री वस्तू जर पकडल्या आपण तर त्या किती होत्या बाबा तर 100 वस्तू विकायचो असं समजू आपण. ठीक आहे बघा मग एकूण रक्कम किती मिळायची बघा आपल्याला 100 गुणिले 100 पकडला आपण तर किती येते बघा 100 वरती 200 म्हणजे 10,000 रुपये मिळायचे आपल्याला. 100 रुपयाची वस्तू आपण 100 वस्तू विकायचो म्हणजे आपल्याला 10,000 रुपये मिळायचे. आता काय झालं बघा वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केली किंमत जी आहे ना तर ती 20% कपात म्हणजे 80 रुपये केली आणि परत काय केले बघा त्याच्या विक्रीत 20% वाढ झाली 20% वाढ झाली म्हणजे 100च्या ऐवजी आपण आता 120 वस्तू विकायला लागलो त्याची आता किती पैसे गोळा होतील बघा तर 12 96 आणि हे वरती आहे 2 शून्य म्हणजे 9,600 रुपये आपल्याला मिळायला. बरं मग आता झालं काय बघा आता पहिल्यांदा 10,000 मिळायचे आता 9,600 मिळायचे याचा अर्थ 400 रुपये कमी मिळायला लागले बरोबर आहे का नाही पण कशाच्या तुलनेमध्ये 10,000च्या तुलनेमध्ये मग या 10,000च्या तुलनेमध्ये 10,000च्या 400 म्हणजे किती टक्के म्हणजे गुणिले 100 का काय निघेल बघा या 2 झिरोला हे 2 झिरो निघेले परत ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल म्हणजे 4%चा फरक पडला मग 4% काय होईल तर घट झाली आपली ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये श्रीहरीने 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयाला विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयाने सर्व तांदूळ विकला तर त्यांना किती रुपयाचा नफा झाला. आता नफा टक्केवर येत नाही पैशामध्ये विचारलाय मला सांगा 500 किलो तांदूळ आपण घेतलाय 22,000 रुपयामध्ये आणि तोच 48 रुपये बघा 48 रुपयाला 1 किलो असे 500 किलो आपण विकून टाकला बरोबर आहे का म्हणजे 48 रुपयाला किलो असे 500 किलो विकला तर त्याची विक्री किंमत किती असेल बघा 48 गुणिले 5 करा किती निघते इकडं 5 40 5 चोको 20 आणि 4 24 हे 240 लिहा आणि त्याच्यावरती परत हे 2 शून्य देऊन टाका म्हणजे 24,000 रुपयाला विकला आपण. मग नफा किती झाला आपल्याला तर किती रुपये नफा झाला तर 22,000ला घेतला 24,000ला विकला म्हणजे 2,000 रुपये नफा झाला म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलंय बघा प्रश्नामध्ये प्रॉफिट अँड लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे जर एक वस्तू
750 रुपयाला विकताना अक्षयला 20% फायदा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? आता बघा नेहमी लक्षात ठेवायचं, नफा आणि तोटा हा आपण खरेदी किंमतीवर काढतो. प्रश्नामध्ये कसं असतं बघा लक्षात घ्या. आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवू शकतो बघा, 750 मला काय विकताना 20% फायदा झाला म्हणजे 120% रक्कम आहे, तर 100% म्हणजे किती? पण बघा हे कसं आलं ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा लक्षात घ्या. कसं असतं बघा, खरेदी किंमत लिहायचं. बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते? आपली विक्री किंमत असते. विक्री किंमत. मग आता लक्षात घ्या, कधी पण खरेदी किंमत हे आपण टक्केवारीमध्ये 100% पकडतो. हे जर 100% असेल, तर नफा किती झाला आपल्याला? 20% नफा झाला. म्हणजे याचा अर्थ आपली विक्री किंमत किती असेल? तर 120% असेल. बरोबर आहे का? बरं आता इथं आपल्याला माहिती आहे, एक वस्तू 750 रुपयाला विकताना याचा अर्थ काय आहे? विक्री विक्री किंमत किती आपली? 750 रुपये संख्येमध्ये, टक्केवारीमध्ये 120% झाली. तर वस्तूची खरेदीची किंमत किती असेल? तर मग 100% म्हणजे किती? 120% म्हणजे 750, तर 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करायचा. मग काय निघेल बघा, x गुणिले 120 बघा, x गुणिले 120 बरोबर 100 गुणिले 750 बघा, 100 गुणिले 750. मग काय ते बघा या ठिकाणी आता x जाग्याला ठेवा आणि 120 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल? 100 गुणिले 750 छेद किती आला? 120 आला. आता मला सांगा, दिसते का तुम्हाला? बघा 750 गुणिले 100, 750 गुणिले 100 भागिले 120 भागिले 120 आलं का? आता भाग घालवा चला. बघा ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला. पहा 3 चोक 12, परत किती आला इकडं? 3 दुने 6 आणि 1 7, 3 5 15. चला परत काय निघते बघा इकडे? 4 1 4, इकडे झाले 4 दुने 8, 4 25 म्हणजे 25 आलं. मग 25 गुणिले 25 किती झाले? 625. म्हणजे 625 रुपये आपली खरेदी किंमत आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयनीमध्ये दर साल दर सगळा 9% दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? म्हणजे थोडक्यात काय, 15,000 रुपये आपण 9% सरळ व्याजाने 2 वर्षांसाठी शाळेमध्ये ठेवले तर किती व्याज मिळेल? आता बघा सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या. सरळ व्याज बघा लक्षात घ्या, सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद काय असते इकडे? 100 असते. आता मुद्दल किती आहे बघा आपल्याकडे? 1500 रुपये. सॉरी, सरळ व्याज आपलं झालं x, मुद्दल झाले 1500 रुपये, मुदत किती आहे? 2 वर्षांसाठी, आणि दर किती आपला? तर 9% दर आहे, 9/100. काय निघते बघा इकडं? चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा, 15 दुने झाले 30 आणि 30 गुणिले 9 म्हणजे 9 त्रिक 27, 270 रुपये तुम्हाला सरळ व्याज मिळालं. बरोबर आहे का? 270 रुपये सरळ व्याज. पण तुम्हाला विचारलंय काय त्यांनी, एकूण किती रक्कम मिळेल? म्हणजे थोडक्यात काय, मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास किती असेल? 1500 अधिक 270 किती झाले? 1770 रुपये. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. ठीक आहे बघा, काटकोन चौकोन म्हणजेच काय? त्याचा बघा प्रत्येक कोन कितीचा असेल? 90 अंशाचा असेल. ठीक आहे बघा, काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकते? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, चौकोन तुम्ही कसाही काढू शकतो. असा जरी काढला तर प्रत्येकाचा कोन हा काय असतो बघा? 90 डिग्रीचा असतो. बरोबर आहे का? बरं. आता मग मात्र आपल्याला फक्त काय बघा, आता 100 सेंटीमीटर लांबी, 100 सेंटीमीटर तार आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्याचा परिमिती किती आहे? तर 100 सेंटीमीटर आहे. मग 100 सेंटीमीटर आपल्याला काय करायचंय? त्या तारेपासून हे 4 बाजू काढायचे. बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या, चौकोन आणि चौरसामध्ये फरक असतो. चौरस म्हणजेच काय? त्या चारही बाजू सारख्या असतात. चौकोन म्हणजेच काय? 4 कोन असतात. मग तो कोन कुठलाही असेल. येत्या लक्षामध्ये थोडक्यात काय, मग समोर पण बाजू सारख्या असू शकतात. पण लक्षात घ्या कसं असतं, समजा आता मी चौकोन बघा, जर मी प्रत्येक बाजू समजा ही बघा, प्रत्येक समजा समजा इथं मी प्रत्येक बाजू मी 25 ची पकडली. ठीक आहे बघा, तर कसं असतं बघा लक्षात घ्या. आता असं समजा आपण बघा आता की बाबा 50 मीटर तार आहे. बरोबर आहे का? मग बघा आता हे 100 मीटर तार आहे. बरोबर आहे का? मग आपण समजा चारही बाजू जर सारख्या पकडल्या, चारही बाजू, तर काय निघेल बघा, प्रत्येक बाजू तुमची 25-25 सेंटीमीटरची निघेल. ही 25, ही 25, ही 25 आणि ही 25. आणि मग चौरसाचा क्षेत्रफळ कसं निघतं आपलं? तर बघा लांबी गुणिले रुंदी, थोडक्यात काय, ही प्रत्येक बाजू सारखी असल्यामुळे a into a स्क्वेअर निघतो. बरोबर आहे का? चौरसाची काय असतं बघा? चौरसाचे क्षेत्रफळ. मग हे जर आपण ए पकडलं तर हे पण ए निघेल. म्हणजे काय निघेल बघा, 25 गुणिले 25 किती असेल इकडं? 625 असेल. बरोबर आहे का? बरं आता चला,
इथं 625 आहे, पण तुमच्या डोक्यात दुसरं पण येऊ शकतं बघा, लक्षात घ्या की नाही सर इथं काय म्हणला तुम्ही, ह्याची बाजू आपण 26 पकडली, ही 26 झाली, ही 26 झाली, आणि ह्या दोन बाजू आपण 24-24च्या पकडू, या बाजू आपण 24-24च्या पकडू. तर नेहमी लक्षात ठेवा बघा, बेरीज जर केली आपण तर ह्याची पण काय निघते बघा, 100 निघते बघा. 26 आणि 24 झाले 50, 26 आणि 24 झाले 50, 50 50 झाले 100. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, ह्याचं जर क्षेत्रफळ काढलं आपण 24 गुणिले 26 तर काय निघेल बघा, 26 गुणिले जर 24 केला आपण तर काय निघेल, 24 पाचा 120, 24 पाचा 120, 24 सक्क 44, परत 24 दुने 48, 48 आणि 4 झाले 52 आणि 10 62, इथे आलं 624. म्हणजे बघा बघा लक्षात घ्या, 25 25 जर 625 आलं, आता 26 केला 25 केला तर किती आलं, 624 आलं. परत तुम्ही 27 आणि 23 पण पकडचाल, परत ह्याचा गुणाकार ह्या 624 पेक्षा कमी असणार. जेवढा गॅप कमी असेल ना तेवढा गुणाकार जास्त असतो. ठीक आहे बघा, लक्षात घ्या. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय निघते बघा, 625 चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे बघा. इथं मी का तुम्हाला दाखवलंय, कारण इथं चौकोन नाही म्हटलेलं, सॉरी चौरस नाही म्हटलेलं, चौकोन म्हटलेले. चौकोन म्हणजेच काय असतं बघा, चार कोन झाले. चार कोन तर आयतामध्ये पण असतात ना, बरोबर आहे का. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 2.85 घनमीटर तेल असलेल्या टाकीमधून 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील. आता बघा लक्षात घ्या, 1 घनमीटर बघा, 1 घनमीटर जे असतं, 1 घनमीटर म्हणजे किती असते, 1000 लिटर, 1000 लिटर. मग इथं काय बघा, 2.85 घनमीटरचं आपल्याला आधी काय करावं लागेल, लिटर मध्ये करावं लागेल. ते लिटर किती झालं बघा, तर 2850 लिटर, बरोबर आहे का. 2.85 ला बघा लक्षात घ्या, 2.85 घनमीटरला जर आपण 1000 ने गुणलं तर काय निघेल बघा, 2850 लिटर आलं, बरोबर आहे का. हे लिटर आलं. चला आता 1 लिटर म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या. बघा बघा 1 लिटर, 1 लिटर म्हणजेच किती आहे बघा, 1 लिटर म्हणजेच किती असते तर 1000 ml असते. 1 लिटर म्हणजेच झालं 1000 ml, आणि हे सगळं तुम्हाला मिलीमध्ये दिले, बरोबर आहे का. मग आता आपल्याला काय करावं लागेल, 2850 चं कन्व्हर्जन तुम्हाला मिलीमध्ये करावं लागेल. आताच काय बघितलं आपण, 1 लिटर म्हणजेच 1000 ml, मग 2850 लिटर म्हणजे किती ml होईल बघा, तर बघा 2850 लिटरचं ml मध्ये करताना गुणिले फक्त 1000 करा. हे ml मिलीमध्ये करून घेतलं आपण, आणि एवढ्या मिलीमध्ये आपल्याला 300 मिलीच्या बाटल्या भरायच्या. किती, 300 मिलीच्या. काय नाही, किती उत्तर येते बघा. चला ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, बघा 3 1 3, इथे किती आलं, 3 7 28, सॉरी 3 9 27, 1 28, परत 3 5 15 आणि ते 1 0 आला. 950 गुणिले 10 किती येते बघा, तर 9500 येते, 9500. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 4, 9500 बाटल्या भरून होती. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलंय बघा, 4.8 मीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी 20 सेंटीमीटर लांब व 12 सेंटीमीटर रुंद व 7.5 सेंटीमीटर जाडीच्या किती विटा लागतील. आता बघा लक्षात घ्या, इथं जर समजा एक मी भिंत बांधली, ठीक आहे बघा ही, तर भिंत बांधताना काय असतं बघा, लक्षात घ्या. भिंत बांधताना मला काय दिसतंय बघा, उंची झाली, लांबी झाली आणि रुंदी झाली, बरोबर आहे का. पण हा काय चौकोन नाही बघा, हे पूर्ण मला भरत जायचंय, बरोबर आहे का, हे सगळं भरायचंय मला. ठीक आहे. मग थोडक्यात ह्याचं मी काय काढतोय बघा, लक्षात घ्या, ह्याचं घनफळ काढतोय, बरोबर आहे का. मग घनफळ काढताना कसं करतो बघा आपण, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, बरोबर आहे का. मग बरं आता पण काय दिलंय बघा, भिंतीचं जे क्षेत्रफळ जे आपण काढणार आहे बघा, घनफळ बघा, भिंतीचे घनफळ, भिंतीचे घनफळ भागिले किती येणार आहे बघा, तर विटेचे घनफळ. बरोबर आहे का. आता बघा पाठीमागं पण आपण काय तेच केले ना, हे लिटरचं मिलीमध्ये केलं, आणि एवढ्या मिलीमध्ये किती बाटल्या भरतील भागिले 300 केले. इथं काय बघा, हे घनफळ काढतो म्हणजे काय, समजा आता विटांच्या ऐवजी आपण असं समजू की हे चौकोनी काय बॅरल आहे आपला, ठीक आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी भरतोय, तर मधल्या या पोकळीमध्ये किती पाणी भरेल, मग त्याचं घनफळ घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे का. फक्त इथे काय विटा आहेत, मग विटांचं पण घनफळ घ्यावं लागेल आपल्याला. मग काय नाही केलं बघा, आता जर विटा जर तुम्हाला सेंटीमीटर मीटर मध्ये दिल्या असतील ना, तर तुम्हाला जी भिंत आहे ना त्यांचं पण सगळे लांबी रुंदी तुम्हाला सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागेल. मग 1 सेंटीमीटर म्हणजेच किती असते बघा, तर सॉरी 1 मीटर म्हणजेच किती असते, 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असते. म्हणजे फक्त 100 ने गुणायचं. बघा आता 4.8 मीटर लांब म्हणजे बघा, आता घनफळ म्हणजेच काय असते बघा,
लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची गुणिले उंची. बरोबर आहे का? मग आता काय निघेल बघा याच्यामध्ये 4.8 आहे ना मीटर, तर त्याला मल्टिप्लाय बाय 100 केले की 480 सेंटीमीटर येते. बरोबर का? 480 गुणिले 30 सेंटीमीटर गुणिले 3 मीटर म्हणजे किती झाला? 300 सेंटीमीटर झाला. हे झालं भिंतीचं घनफळ भागिले विटाचे घनफळ काय बघा, तर 20 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर गुणिले 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. चला आता मला हे काय, हे जर मला पूर्ण बघा दशाच्या पूर्णांकामध्ये, हे पूर्णांकामध्ये करून घ्या. हा शून्य कॅन्सल करून टाका आणि हे 7.5 च्या ऐवजी 75 लिहून टाका. ठीक आहे. आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा याच्यामध्ये, बघा इकडे काय निघेल, काय निघेल बघा इकडे 15 5 75, 15 2 30. ठीक आहे बघा. चला परत आणखी काय निघेल इकडं, ह्या 2 ला हे 2 कॅन्सल. ठीक आहे. परत काय निघते बघा, 12 1 12, 12 चोक 48 आणि हा एक शून्य. परत बघा 5 1 5, किती झाले 5 8 40. म्हणजे किती आलं बघा, 8 गुणिले 3 झाले 24, 8 त्रिक 24 आणि त्याच्यावरती हे 2 शून्य, म्हणजे 2400 विटा लागतील. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता इथं काय नाही बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर ए प्लस बी आणि परत काय असते ए मायनस बी. म्हणजे ए प्लस बी केलं तर काय निघेल बघा, 1000 अधिक 999 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असेल बघा, 1000 वजा 999. मग काय निघेल बघा, 1999 म्हणजे 1999 निघेल एका ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1000 मध्ये 999 गेले, 1 राहील. मग 1999 गुणिले 1, 1999 उत्तर येते. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्ड्स आणि इंडासेस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला, 2 चा वर्ग आणि त्याचा घन. बरोबर आहे का? मग कसं असतं लक्षात घ्या, इथं आता ब्रॅकेट दिले, बरोबर आहे का तुम्हाला. मग 2 गुणिले 3 होते इथं बघा, काय निघते 2 ची पॉवर काय निघते तुम्हाला, 2 गुणिले 3. जर बघा ब्रॅकेट जर नसता, लक्षात घ्या इकडे जर तुम्हाला 2 चा वर्ग आणि त्याचा जर घन असताना, तर इथं कसं निघाला असतं बघा, ह्या 2 चा घन किती झाला, 8 झाला. बरोबर आहे का? 2 चा घन म्हणजे 8 झाला. मग 2 ची पॉवर या ठिकाणी 8 आली असती. बेदोन्ही 4 4, 2 चा घन किती झाला, 8 आला असता इकडे. हे वेगळे मध्ये ब्रॅकेट असल्यामुळे ह्याचा ह्याचा गुणाकार होतो. बेत्रिक काय निघतं मग इकडं 6 निघतं. 2 चा वर्ग 2 चा 6वा घात. मग 2 चा 6वा घात किती असतो बघा, 2 2 गुणिले 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64. म्हणजे इथं उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. किंवा बघा 2 चा वर्ग झाला 4 आणि 4 चा घन 64. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 या संख्येने निशेष भाग जातो. आता 6 ने भाग जातो याचा अर्थ काय असतो बघा, 6 चे अवयव असतात 2 आणि 3, म्हणजे बेत्रिक 6. म्हणजे जे काय तुम्हाला पर्यायामध्ये उत्तर दिलेत ना, तर त्याला 2 ने पण भाग केला पाहिजे आणि 3 ने पण भाग केला पाहिजे. 2 ने भाग जातो याचा अर्थ काय, ती संख्या समसंख्या असेल, ही विषम संख्या, ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. आता दुसरं काय करायचं, त्या तिन्ही संख्या समसंख्या आहेत. बरोबर आहे का? आता 3 ची कसोटी काय असते बघा, 2 ची कसोटी वापरली आपण. 3 ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला, तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. बघा काय निघते इकडं, बघा 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 6 16. 16ला 3 ने भाग जातो का नाही जात, याचा विषय संपला. बघा परत 5 आणि 5 10 आणि 6 16, 16 आणि 8 किती झाले बघा 24. मग 24ला 3 ने भाग जातो का, तर जातो. म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 3. तरी पण 4 नंबर चेक करा बघा, 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 1 19. मग 19ला 3 ने भाग जातो का, तर नाही जात, ह्याचा पण विषय संपला. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता इथं काय केलंय बघा, लक्षात घ्या. अंशामध्ये बघा सगळ्या दशांश अपूर्णांक आहेत. बरोबर आहे का? मग आपल्याला काय करावं लागेल, वरच्या अंशात सगळ्या संख्या जर पूर्णांकामध्ये करायच्या असतील, तर किती शून्य वाढवावं लागतील आपल्याला. इथे एक शून्य, इथे एक शून्य आणि इथे एक शून्य. म्हणजे त्या संख्या काय होतील बघा, 4 गुणिले 4 गुणिले 4, म्हणजे आपण 3 शून्य वापरले. बरोबर आहे का? आता आपल्याला छेदाला पण 3 शून्य वापरावे लागतील. काय निघेल बघा, 2 शून्य इथं गेले तर हे काय झालं बघा, 4 झालं. आणि 1 शून्य जर इथं गेला तर हे पण 4 झालं. मग 3 शून्य आपण खाली पण वापरले, झालं. सगळ्या संख्या आपण पूर्णांकामध्ये करून घेतल्या. काय नाही भाग घालवा. आता ह्या 4 ला हा 4 कॅन्सल, ह्याला हा 4 कॅन्सल, राहिलं उत्तर किती आपलं 4. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलंय बघा प्रश्नामध्ये,
तर 1 2 3 4 3 2 1 बरोबर कशाचा गुणाकार विचारले बघा. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय असते लक्षात घ्या. 11चा वर्ग किती असतो आपल्याकडे 121 असतो बरोबर आहे का. मग 121 कसं आलं बघा लक्षात घ्या. 1 किती वेळा आले 2 वेळा आले. मग काय करायचं 1 2 आणि उलट परत 1 पर्यंत द्यायचं. म्हणजे समजा आता इथे तुम्हाला 111चा वर्ग विचारला तर काय निघेल बघा 1 हा 3 वेळा आला बरोबर आहे का. काय निघेल 1 2 आणि 3 परत उलट 2 आणि 1 बघा इथं आता समजा 1111चा वर्ग जर काढला तर काय निघेल बघा 4 वेळा 1 आले. काय निघेल बघा 1 2 3 4 परत 3 2 1 म्हणजे आपल्याला काय निघेल बघा इथं जर बघितलं आपण बघा 1 2 3 4 परत 3 2 1 म्हणजे 1 2 3 4 मग इकडे पण 1 2 3 4 मग थोडक्यात काय 1111 वर्ग आहे. म्हणजे आपलं उत्तर निघेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता बघा ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या. आता काय पूर्ण बेरीज करत बसायची गरज नाही लक्षात घ्या. ठीक आहे बघा. दोन कन्सेप्ट सांगतो. एक तुम्हाला ऍव्हरेज आणि दुसरी मेथड बघा. कसं असतं लक्षात घ्या. समजा आता इथं जर आपण बघा इथं बघा कसं असतं. समजा 1 ते जर मला तुम्ही म्हणला 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज जर म्हटलं 1 ते 10 पर्यंतची तर काय निघते बघा 55 निघते बरोबर आहे का. जर मला तुम्ही म्हटला 11 ते 20 ची बेरीज काय निघेल बघा तर 155 असते. बघा इथं तुम्ही 21 ते जर 30 म्हटला ना तर ते किती असते 255 असते. म्हणजे बघा सुरुवात 2 ने झाली ना तर 255 1 ने झाली तर 155 असं करत जायचं. म्हणजे बघा आता 81 ते 90 जर बेरीज पकडली आपण तर 855 येईल. ठीक आहे बघा आणि 855 मधनं 55 वजा केलं की आपलं उत्तर काय निघते इकडं 800 निघते. ठीक आहे बघा ही एक झाली कन्सेप्ट. बरं आता ही जर कॉन्सेप्ट माहित नसेल तर ऍव्हरेजची मेथड काय असते बघा. आता बघा 81 ते 90 म्हटले बरोबर आहे का. 81 90 पर्यंत आपण बेरीज करत चाललोय. त्याचा ऍव्हरेज काढा. ऍव्हरेज काय निघेल बघा 5 संख्या इकडे गेल्या आणि 5 संख्या ह्या पुढे गेल्या. बरोबर आहे का. मग मधली संख्या काय असेल तुमचं ऍव्हरेज असतं. 85 गेलं 86 गेलं मध्ये काय असेल तुमचं 85.5 असेल. ऍव्हरेज प्रत्येक संख्येचं आणि अशा 10 संख्या काय निघेल बघा 85.5 गुणिले जर 10 केलं तर काय निघते तुमच्याकडे 855 झालं. 855 मधून 55 वजा केलं तर 800 उत्तर निघते. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4. इथं बेरीज करत बसायची गरज नाही लक्षात घ्या. बेरीज करत बसला तर मग आपला वेळ जातो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील. बघा आता 1 मीटर म्हणजेच काय असते बघा तर 100 सेंटीमीटर. मग आपल्याला 12 मीटरचं कापड जर असेल ना तर ते सेंटीमीटर मध्ये किती निघेल तर 1200 मीटर निघेल बरोबर आहे का. 12 गुणिले 100 म्हणजे 1200 सेंटीमीटर आणि 1200 सेंटीमीटर मध्ये आपल्याला 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे दोरीचे किती तुकडे होतील तर किती निघतील बघा 1200 भागिले 40. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला 4 1 4 4 त्रिक 12 आणि हा एक शून्य म्हणजे 30 तुकडे निघतील. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे तर बघा 50च्या 50 प्रश्न झालेले आहेत आपले. तर परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. कंबाईन साठी बॅच अवेलेबल आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅचेस अवेलेबल आहे. ठीक आहे थांबू आता आपण या ठिकाणी.